आधीच्या भागात आपण पाहिलं की अभिज्ञा आणि अभिराज दोघेही बाईक राईडवर गेले. त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार पाऊस त्यांच्यासोबत होताच. अभिज्ञा आणि अभिराज दोघेही ओलेचिंब झालेले होते. काही वेळ सोबत घालवल्यानंतर ते तिथून निघाले. लग्नाचा दिवस जवळ आला. लग्नाचे सगळे विधी अभिराजच्या घरी होणार होते. ठरल्याप्रमाणे लग्नाचा विधी संपन्न झाला. पाठवणी झाल्यानंतर अभिराजची गाडी एका 2 मजली इमारतीसमोर येऊन थांबली. अभिज्ञा गाडीतून उतरली आणि त्या घराकडे बघतच राहिली. आता पुढे बोचलेला पाऊस भाग 3. अभिज्ञा घराकडे बघतच राहिली. अभिराजने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन गेला. अभिज्ञा आणि अभिराज दारात आले. त्याच्या आईने दोघांचं औक्षण केलं. अभिज्ञाने उखाणा घेतला. दाराला लावले तोरण, दारासमोर घातली रांगोळी, अभिराजची सुखाने भरू दे झोळी. अभिज्ञाचा गृहप्रवेश झाला. त्यानंतर पूजेचे विधी पूर्ण झाले. अभिज्ञासाठी सगळे चेहरे नवे होते. ती याआधी कुणालाच भेटली नव्हती. अभिज्ञाच्या सासूने तिला तिची खोली दाखवली. आज तुला इथे एकटीलाच झोपावं लागणार आहे. लवकर झोप आणि सकाळी लवकर उठ. सत्यनारायण पूजा आहे. सकाळी लवकर तयार होऊन बाहेर ये, असं म्हणून ती बाहेर गेली. अभिज्ञा फ्रेश झाली. तिने लग्नाचे कपडे बदलले. दुसरी साधी साडी घातली. थोडा वेळ बाल्कनीत जाऊन बसली. अभिज्ञाला एकटं एकटं वाटत होतं. तिला सगळ्या गोष्टींचं नवल वाटलं. हे घर, इथली माणसं, सगळं खूप वेगळं होतं. अभिज्ञा विचारांच्या गर्तेत गेली. मी जिथे गेले होते तो बंगला होता ना अभिराजचा. मी त्यावेळी घरच्यांबद्दल विचारलं तेव्हा तो बोलला होता की ते सगळे बाहेर गेलेत. अभिराज खोटं का बोलला? त्याने कधीच माझी आणि त्यांच्या घरच्यांची भेट करून दिली नाही. मला शॉपिंगलाही घेऊन गेला नाही. अभिज्ञा बसलेली असताना अभिराज तिथे आला. हाय डिअर. अभिज्ञाचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच विचारात गुंतली होती. त्याने मागे होऊन तिच्या गळ्यात हात घातला. काय डिअर, अशा कुठल्या विचारात गुंतली आहेस की नवरा बाजूला येऊन उभाही राहिला तरी तुला कळलं नाही? नाही, काही नाही, अभिज्ञा बोलली. काय झालं? मला सांगणार नाहीस का? तुला एकटं वाटतंय का? मी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस. अभिराज तिने स्मितहास्य केलं. एक विचारू का? अभिज्ञा बोलली. अगं बोल ना, त्यात विचारायचं काय आहे? अभिराज, तुला आठवतंय का पहिल्यांदा आपली भेट झालेली? मी ओलीचिंब भिजलेली असताना तू मला तुझ्या घरी घेऊन आला होतास. ती समोर बोलणार तोच अभिराज बोलला. अगं, तो बंगला तर माझ्या मित्राचा आहे. पण मग मी विचारलं की घरचे कुठे गेले तेव्हा सांगितलं होतं ना की बाहेर गेले आहेत. मग ते सगळं काय होतं? अभिज्ञा. अगं हो, त्याची फॅमिली बाहेर गेली होती ना त्यावेळी. अभिराज. काय झालं? पण तू आता हे सगळं का विचारत आहेस? अभिराज. अभिज्ञाला काय बोलावं कळत नव्हतं. ती गप्पच राहिली. अगं बोल ना. अभिराजची आई खोलीत आली. अभिराज, सांगितलं होतं ना आज इथे यायचं नाही. अभिराज काही न बोलता रूममधून निघून गेला. अभिज्ञा. ए बाळा झोपायला. अभिज्ञा उठली आणि पलंगावर एका बाजूने झोपली. बाजूला तिची सासू झोपली. माझाच गैरसमज झाला. मीच समजून घ्यायला हवं. पण हा गैरसमज महागात पडू शकतो. काय करू आता? काहीच कळत नाही. अभिज्ञा पुन्हा विचारात पडली. बराच वेळ तिला झोप लागली नव्हती. पहाटे पहाटे झोप लागली. तेच सासूने आवाज दिला. अभिज्ञा उठ, पूजा आहे आज घरी. अभिज्ञा उठली. पटकन रेडी झाली. खाली गेली. सगळी पाहुणे त्यांच्या त्यांच्या कामात होती. काही वेळाने पूजेची तयारी झाली. पूजा सुरू झाली. दोघेही पूजेला बसले. श्रद्धा आणि आस्तीने पूजा संपन्न झाली. जेवणं झाली. पाहुणे त्यांच्या त्यांच्या घरी परतले. आता फक्त त्यांच्या घरचे होते. अभिज्ञा खोलीत आली. विचार करू लागली. घरात किती मेंबर? त्यांची जोडणी करायला लागली. अभिराजचे आई बाबा, त्याचे मोठे भाऊ वहिनी, एक लहान बहीण आणि त्याचे काका काकू, त्यांचा एक मुलगा. एवढी मोठी फॅमिली होती अभिराजची. थोड्या वेळाने अभिराजची बहीण कनिका खोलीत आली. वहिनी, ही साडी घे. आता तुला ही साडी नेसायची आहे. छान तयार हो. अभिज्ञाने हातात साडी घेतली आणि वळली तर कनिका बोलली. अगं वहिनी, माझ्या रूममध्ये चल. दोघेही कनिकाच्या रूममध्ये आल्या. अभिज्ञा तयार झाली. काही वेळाने कनिकाने तिला तिच्या रूमपर्यंत सोडलं आणि परतली. अभिज्ञा रूममध्ये गेली. संपूर्ण रूमकडे नजर फिरवली. तिला खूप आश्चर्य वाटलं. मगाशी काहीच नव्हतं आणि आता संपूर्ण रूम फुलांनी सजवली होती. सगळीकडे कॅन्डल्स लावलेले होते. ती आता गेली. बेडवर बसली. बेडवरही फुलांनी हार्ट शेप बनवलेला होता. फुलांमुळं अभिज्ञाला प्रसन्न वाटत होतं. काही क्षणानंतर
अभिराज खोलीत आला. त्याने दाराची कडी लावून घेतली आणि तो तिच्या बाजूला जाऊन बसला. त्याने तिचा हात हातात घेऊन आय लव्ह यू अभिज्ञा. अभिज्ञा गप्प. अभिज्ञा आय लव्ह यू. तरीही अभिज्ञा गप्पच. त्याने तिची मान स्वतःकडे वळवली. काय झालं? काहीच का बोलत नाही आहेस? काहीतरी बोल. काल आल्यापासून बघतोय तू काहीतरी वेगळीच वाटत आहेस. अभिज्ञा, मी तुला कालही विचारलं तेव्हाही तू बोलली नाहीस. आता तरी बोल. तू माझ्यापासून काहीतरी लपवलंस की माझा काही गैरसमज झाला? मला काही कळत नाही आहे. म्हणजे मी काही समजलो नाही. तुझ्या बंगल्यावर मला नेलं होतंस. मला वाटलं तो तुझा बंगला आहे. म्हणून मी काल हे घर बघितलं तर मला धक्का बसला. अभिज्ञा, तू काय बोलतेस? अधिराज, तू माझ्यापासून लपवलंस ना? अभिज्ञा, मी असं का करेन? मला माहीत नाही. अभिराजने अभिज्ञाला खूप समजावलं पण ती ऐकायला तयार नव्हती. त्यांची पहिली रात्र असूनही ती भांडणात गेली. दोघेही रात्रभर भांडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिज्ञा लवकर उठली. ती फ्रेश झाली. सगळी साफसफाई केली. समोरचं अंगण, मागची रिकामी जागा सगळं साफ केलं. आंघोळ करून पूजा केली. सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. नाश्त्याला ते सगळे सोबत बसले होते तेव्हा अभिराजने विषय काढला. बाबा, आम्ही फिरायला जाण्याचा विचार करत आहोत. बाबा काही बोलले नाही पण उत्साहात काका बोलले, अरे वा, खूप छान. मस्त फिरून या. एन्जॉय करा. कधी निघताय? कुठे जाताय? किती दिवसासाठी जात आहात? काका, अजून काही ठरलेलं नाही आहे. आम्ही दोघे ठरवतो आणि सांगतो. त्याने मिश्किलपणे अभिज्ञाकडे बघितलं. नाश्ता झाल्यानंतर अभिराज अभिज्ञाला खोलीत घेऊन गेला. डार्लिंग, कुठं जायचं फिरायला? अभि, तुझं ऑफिस असेल ना? आता कुठे एवढ्या सुट्ट्या घेतल्या? आणि आता? अभिज्ञा, डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. तुला कुठं जायचं आहे ते नाव सांग. उटी, काश्मीर. सध्या कुठेच नाही. मला सुट्ट्या नाहीत. काही दिवस आपण आपल्या कामावर लक्ष देऊया. त्यानंतर जाऊया ना आपण? चालेल. ओके, ठीक आहे. पण आपण इथे तर बाहेर जाऊच शकतो. आज मंदिरात जाऊन येऊ. संध्याकाळी दोघेही तयार झाले. आई, आम्ही मंदिरात जात आहोत. घरी सांगून दोघेही मंदिरात गेले. तिथे दोघांनी आशीर्वाद घेतला. तिथून निघाले. अभिराज, उर्वीकडे जायचं. मला तिची आठवण येत आहे. ठीक आहे. दोघेही उर्वीकडे गेले. अभिज्ञाला उर्वीसोबत बोलायचं होतं. हाय उर्वी. हाय. काय ग, कशी आहेस? मी मस्त. अभिराज फोनवर बोलत होता. हे बघून अभिज्ञा उर्वीशी बोलली. तिने उर्वीला सगळं सांगितलं. हे ऐकून उर्वी पण विचारात पडली. आय एम सॉरी अभिज्ञा. खरंच मला माफ कर ग. हे सगळं माझ्यामुळं झालं. तू लग्नाला नाही म्हणत असताना मी तुला फोर्स केलं. मला खरंच माफ कर. उर्वी असं काय बोलतेस? यात तुझी काही चूक नाहीये. तू तर माझा चांगलाच विचार करत होतीस. पण आता जे काही सत्य आहे ते मला जाणून घ्यायलाच हवं. अभिराज तर मला काही सांगत नाहीये. मलाच काहीतरी करावं लागेल. अभिज्ञा, जे काय करशील ते पूर्णपणे विचार करून कर. आणि हो, मी तुझ्यासोबत आहे. कधीही काही गरज पडली तर मला कॉल कर. उर्वी. अभिज्ञा तिथून निघाली. अभिराज बाहेर कुणाशी तरी बोलत होता. त्याचं बोलणं संपलं आणि दोघे घराकडे निघाले. घरी पोचल्यानंतर सगळे जेवणाच्या टेबलवर बसले होते. आई, दादू, वहिनी आलेत. कनिका, अरे जेवायला बसा. माधवी, अभिराजची आई. अभिराज जेवायला बसला. अभिज्ञा किचनमध्ये गेली. कनिका, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. हां, बोल ना वहिनी. तुझा दादू ऑफिसला जातो ना गं? हे ऐकून कनिका हसायला लागली. तू का हसतेस कनिका? बोल ना. तुझा दादू काहीच करत नाही का? वहिनी, तुला काहीच कसं माहीत नाही गं दादूबद्दल? तुला सगळं माहिती असायला हवं ना. तो काहीही काम करत नाही. दिवसभर हुंदळत असतो. त्याला कोणी काही काम सांगितलं तर तो हेच म्हणतो, मला काय गरज आहे काही करण्याची? कारण घरचे सगळे कमावते आहेत. काका, बाबा, मोठा दादा सगळे काम करतात. फक्त हाच आयतं खातो. हे सगळं ऐकून अभिज्ञाचे डोळे पाणावले. काय झालं वहिनी? वहिनी बोल ना गं, काय झालं? तू चल माझ्यासोबत. असं म्हणून अभिज्ञा कनिकाला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिने कनिकाला त्यांची पहिली भेट कशी झाली, तो कोणाच्या बंगल्यावर घेऊन गेला होता, सगळं सांगितलं. अभिराजने कधीच कुठला विषय काढलेला नव्हता. कधीच त्याने त्याच्या नोकरीबद्दल सांगितलं नाही. फॅमिलीबद्दल सांगितलं नव्हतं. पण त्याच्या राहणीमानावरून, त्याच्या वागण्यावरून असंच वाटायचं की तो कुठल्या तरी चांगल्या कंपनीत जॉबला असेल. पण हा माझा खूप मोठा गैरसमज होता. नाही ग वहिनी, तो खरंच काही काम करत नाही.
आळशी आहे तो. अभिज्ञाला खूप त्रास झाला. तिने जे काही स्वप्न रंगवली होती ती स्वप्न धुळीला मिळाली होती. त्या रात्री अभिज्ञा न जेवता झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळेला अभिराजचे बाबा त्याला बोलले, अभिराज, मला असं वाटतं तू माझ्यासोबत ऑफिसला यावंस, माझ्या देखरेखीखाली काम करावंस, त्यातून तू काही नवीन शिकावं. असा दिवसभर घरी बसून काय करणार आहेस? पण बाबा, हे बघ, आता तुझं लग्न झालं, तुझी बायको घरात आली, तुझी जबाबदारी वाढली, तुला घरात काही ना काही हातभार लावावा लागेल. पण बाबा, अभिज्ञाची नोकरी आहे ना, ती घरात हातभार लावेल. मग तू काय बायकोच्या जीवावर जगणार आहेस? पण मला कमवायची काय गरज आहे? तुम्ही सगळे आहात ना, आणि आपल्याकडे पैशाची कमी नाही. अभिराज तिथून उठून गेला. हळूहळू घरी कुरबुर सुरू झाली. हा काहीच कमवत नाही, घरात बायको आणून ठेवली, आपलंच चुकलं, आपण याला परवानगी द्यायला नको होती. महिन्याभराने अभिज्ञाने ऑफिस जॉईन केलं. ती दिवसभर ऑफिसमध्ये असायची, मग घरी येऊन काम करून झोपायची. एका रात्री अभिराज खूप उशिरा आला. अभिज्ञा झोपली होती. त्यानं चेंज केलं आणि तिच्या बाजूला जाऊन झोपला. तिच्या गालावरून हात फिरवू लागला. त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली. त्याच्याकडे बघून ती पटकन उठून बसली. काय करतोस अभिराज? अभिज्ञा थोडी चिडून बोलली. प्रेम करतोय माझ्या बायकोवर. अभिराज, दूर हो. तिने त्याला दूर ढकलले. तसा तो जोरात ओरडला. अभिज्ञा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? का असं वागतेस तू? माझा प्रॉब्लेम हा आहे की तू माझ्याशी खोटं बोललास. तू काहीच का सांगितलं नाही मला? तू लपवलंय सगळं माझ्यापासून. का नाही सांगितलं की तू नोकरी करत नाहीस, तू काहीच करत नाहीस? का लपवलं सगळं माझ्यापासून? अभिराज खाली मान घालून उभा होता. असा ठोंब्यासारखा उभा राहू नकोस. अभिराज, आज मला सगळं ऐकायचंय. तू जे काही वागलास माझ्याशी त्याचे उत्तर मला हवंय. माझ्यापासून सगळं लपवलं का? बोल अभिराज, बोल. हो हो, सगळं लपवलं मी तुझ्यापासून. तो बंगला माझ्या मित्राचा होता, पण तरीही त्यावेळी तू विचारल्यावर मला काही सुचलं नाही. तुला तो बंगला माझा वाटला आणि मला तुला काही कळू द्यायचं नव्हतं, म्हणून मी गप्प बसलो. माझ्या घरच्यांशी पण भेट घडवून दिली नाही. माझ्या नोकरीबद्दल तुला सांगितलं नाही, कारण मला भीती होती. हे सगळं ऐकल्यावर, हे सगळं बघितल्यावर तू जर मला नकार दिलास तर 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 काय, मी तुला खरंच नकार दिला असता. असं बोलू नको अभिज्ञा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जर मला नकार दिला असतास तर मी राहू शकलो नसतो, तुझ्या विना जगू शकलो नसतो. त्या रात्री पहिल्यांदा जेव्हा मी तुला बघितलं, ओली चिंब भिजलेली तू, चापेकळी नाक, गालावर उगळले अश्रू, सगळ्याच्या प्रेमात पडलो मी. ते म्हणतात ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसंच काहीसं झालं. मी कधी तुझ्या प्रेमात पडलो मलाच कळलं नाही. मला प्रत्येक क्षणाला तू हवी असायचीस. माझ्या नजरेसमोर मला फक्त तू हवी होतीस. माझ्या बोलण्याची तू असायचीस, माझ्या अवतीभोवती फिरायचीस. मी जिथे आहे तिथे तू दिसायचीस. मी काही कारणे शोधून तुला भेटायला यायचो, तुझ्याशी बोलायचो. हे सगळं मी तुझ्यापासून लपवलं, कारण मला तुला गमवायचं नव्हतं. मी खोटं काहीच बोललो नाही. असं बोलून अभिराज तिच्यासमोर गुडघे टेकून रडायला लागला. मला माफ कर अभिज्ञा, मला तुला फसवायचं नव्हतं, तुला त्रास द्यायचा नव्हता. पण मला तुला गमवायचं नाही आहे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी खरंच तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अभिज्ञाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला उठवलं, त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले. खरंच माझ्यावर प्रेम करतोस? त्याने होकारार्थी मान हलवली. माझ्यासाठी तू काहीही करू शकतोस? त्याने पुन्हा होकारार्थी मान हलवली. मग आता तू मला प्रॉमिस कर की तू काहीतरी काम करशील, असा दिवसभर घरी रिकामा बसणार नाही. मी प्रयत्न करेल, नक्की प्रयत्न करेल. दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलं. दुसऱ्या दिवशी अभिराज तयार झाला. अभिज्ञा, आज मी नोकरी शोधायला जाणार आहे. बेस्ट ऑफ लक डिअर. दोघेही सोबत निघाले. बाईकवर दोघांनी खूप गप्पा मारल्या. अभिज्ञा आनंदात होती. अभिराजला जॉब मिळेल असा विश्वास तिला वाटत होता. अभिज्ञाचं ऑफिस आलं. बाय, भेटू संध्याकाळी. बेस्ट ऑफ लक. बाय. अभिराज 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला, पण काही होऊ शकलं नाही. संध्याकाळी तो परत तिला न्यायला आला. झालं काही काम? नाही. इट्स ओके. तू असा नर्वस होऊ नकोस. प्रयत्न करत राहा, तुला जॉब नक्की मिळेल. दोघेही निघाले. वाटेत दोघांनी आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम खाताना अभिज्ञाचे डोळे भरून आले. काय अभिला नोकरी मिळेल
काय होईल त्यांच्या आयुष्यात पाहूया पुढील भागात.